कुणी हवेत लग्न करतं, कुणी पाण्यात, पण सोलापूरच्या बार्शीत स्मशानभूमीत लग्न करण्यात आलं। कुणी केलं स्मशानभूमीमध्ये लग्न, काय त्या पाठीमागचा उद्देश होता पाहूया। जिथे आयुष्याचा प्रवास संपतो तिथेच नव्या आयुष्याची सुरुवात केली तर असंच काहीसं घडलंय सोलापुरात। बार्शी शहरातल्या स्मशानभूमीत एक लग्न सोहळा पार पडला। स्मशानभूमी म्हटलं की त्या परिसराच्या आसपासही जायला लोक घाबरतात, पण या स्मशानभूमीत प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टनं वृक्षारोपण केलं आणि या स्मशानभूमीचं रूपच पालटून टाकलं आणि आता तर इथे लग्नच पार पडलं। मला लहानपणापासून आम्ही जन्म इथं तर होते, आमचं इथंच राहतो आम्ही। आम्हाला लई चांगलं वाटते। आमचे लहान लहान पोरं गायकीन जाऊन आपल्या इथं पिरतपशी जाऊन बसतात, खेळतात, हिंडतात। तिथं आम्हाला काय वाटणार नाही। त्याची अशी इच्छा झाली की बाहेर न करता माझं स्मशानभूमीमध्येच लग्न व्हायला पाहिजे। थोडंसं आम्हाला वेगळं का असं वाटलं की याला स्मशानभूमीत लग्न कसं करायचं। मग थोडा विचार केला आम्ही की चला ह्या नादाने अंधश्रद्धेचं थोडंसं लोकांच्या डोक्यात जी विचार आहेत ती बी निघून जाईल, भीती जी लोकांच्या मनामध्ये आहे ती बी दूर होऊन जाईल। सर्वांनी आम्ही विचार करून हा लग्न सोहळा असा इथं ठेवला। या लग्न सोहळ्याला सारेच जण उपस्थित होते। या स्मशानभूमीत आलेल्यांसाठी चांगल्या सोयी सुविधा पुरवल्या जातात। आसन व्यवस्था उत्तम दर्जाची आहे, त्यामुळेच या स्मशानभूमीत आल्यावर कोणीही घाबरत नाही। बार्शी सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।